नमस्कार, मी हर्षदा सोकुळ. 8 मार्चला डोनाल्ड ट्रम्पनं स्टेटमेंट केलं की इराण बरोबरचं युद्ध थांबवायचं की नाही हा डिसिजन इस्रायल आणि अमेरिकेचा म्युच्युअल डिसिजन असेल. आणि आत्ता 10 मार्चला सकाळी ट्रम्पनं स्टेटमेंट केलंय की युद्ध लवकरच संपेल. मागच्या 4 दिवसात ट्रम्पच्या या म्युच्युअल डिसिजन ते आजच्या सकाळपर्यंतच्या स्टेटमेंटमध्ये काय काय घडलंय? इराणला नवीन सुप्रीम लीडरशिप मिळाली आहे, ज्यांचे वडील, आई, बायको, मुलगी सगळे युद्धात मारले गेलेत. असा हू हॅज नथिंग टू लूज लीडर, गमावण्यासारखं काहीच नाही असा लीडर अमेरिकेची डोकेदुखी वाढवू शकतो. या 4 दिवसात एप्स्टीन फाईल्स रिलीज झाल्या आहेत. FBI डॉक्युमेंटेशनमध्ये ट्रम्पनं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला मारहाण केल्याचा उल्लेख या फाईल्समध्ये समोर आलाय. इराणच्या तेल साठ्यावर इस्रायलनं हल्ला केलाय, ज्याची कल्पना अमेरिकेला नव्हती असं समोर आलंय. म्हणजे अमेरिकेला अंधारात ठेवून इस्रायलनं हे केलंय का काय, असं आता समोर येत आहे. या हल्ल्याचे लॉंग टर्म हेल्थ इम्पॅक्ट्स प्रचंड होणार आहेत तेहरानच्या लोकांवर, तिकडच्या लहान मुलांवर. अमेरिकेत आता पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत. आता मी तुम्हाला हे जे सगळे पॉईंट सांगितले, या ज्या सगळ्या फॅक्ट सांगितल्या ना, त्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अगदी नीट कनेक्ट होणार आहेत. हे युद्ध जेव्हा केव्हा थांबेल, त्यानंतर जग पूर्णपणे का बदललेलं असेल, याची कुठल्या देशाला सगळ्यात जास्त किंमत मोजावी लागेल, याचाही अंदाज तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी बांधू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगण्यापासून आपण सुरुवात करूयात. चायनीज कनेडियन प्रोफेसर जियांग हे प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री नावाचं यूट्यूब चॅनल चालवतात आणि ते आता खूप व्हायरल होत आहेत इंटरनेटवर, कारण त्यांनी 2024 मध्ये एक भविष्यवाणी केली. 2024 मध्येच जेव्हा ट्रम्प रिजिम सुरू पण झाली नव्हती, तेव्हा त्यांनी त्यांच्या स्टुडंट्स समोर बोलताना 3 प्रेडिक्शन्स केली होती 2024 मध्येचा. पहिलं प्रेडिक्शन होतं ट्रम्प जिंकले. दुसरं प्रेडिक्शन होतं इराण बरोबरचं युद्ध सुरू केलं. आणि तिसरं प्रेडिक्शन खूप महत्त्वाचं आहे. ते त्यावेळेला म्हटले होते की अमेरिका हे युद्ध हरेल, ज्यामुळे ग्लोबल ऑर्डर कायमस्वरूपी बदलू शकेल. 2026 मध्ये यातली 2 प्रेडिक्शन्स खरी ठरली आहेत आणि त्यामुळे प्रोफेसर जियांग एकदम फोकसमध्ये आलेत. ब्रेकिंग पॉईंट नावाच्या चॅनलवर त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि त्यावेळेस त्यांना विचारलं की 2 प्रेडिक्शन्स खरी झाली आहेत, मग तुम्हाला तिसरं पण खरं होईल असं वाटतं का? त्यावर ते म्हटलेत हो. वॉर सुरू असताना अगदी 4-5 दिवसांपूर्वी सुद्धा ते हेच म्हणत होते की USA हे युद्ध, इराण विरुद्धचं युद्ध हरेल. त्यांच्या मते ना हे फक्त अंदाज नाहीयेत. ते म्हणतात की इतिहासातल्या युद्धाच्या मॉडेल्सचा त्यांनी अभ्यास केलाय, स्ट्रॅटेजीजचा रिसर्च केलाय आणि गेम थिअरी वापरून ते हे अनालिसिस करतात. उदाहरणार्थ ते असं म्हणतात की इराणचा भूगोल त्यांची स्ट्रेंथ आहे. खूप मोठा भूभाग आहे, प्रचंड माउंटन रेंज आहे, तिथली लोकसंख्या एकजूट आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या बाहेरून येणाऱ्या शक्तीला इराणमध्ये दीर्घकाळ युद्ध लढणं किंवा कब्जात ठेवणं हे अत्यंत कठीण होऊ शकतं. त्यांच्या मते इराणसारख्या देशावर पूर्ण कंट्रोल जर देशाला एखादा मिळवायचा असेल तर लाखो नाही तर कोटींमध्ये सैनिक लागू शकतात, जे वास्तवात शक्य नाहीये. लक्षात घ्या, ऑलरेडी अमेरिकेचे 7 सैनिक या युद्धामध्ये मारले गेलेत. तर मागच्या आठवड्यात त्यांनी असं प्रेडिक्ट केलं होतं की हे युद्ध फक्त बॉम्बिंग पुरतं मर्यादित राहणार नाही, तर गल्फमधल्या वॉटर सॅलिनेशन प्लांट्सवर आता हल्ला होईल आणि एक्झॅक्टली मागच्या 2 दिवसात हेच होतंय. And eventually, they will go after the water desalination plants, which is the lifeblood of these nations because they don't have fresh water supply. The Iranians are actually threatening the very existence of Saudi Arabia, UAE, Qatar. तुम्हाला माहिती आहे का, आता जेव्हा मी दुबईला गेले होते ना, तुमच्यापैकी कोणी दुबईला गेलं असेल तर त्यांना सुद्धा माहिती असेल की आपल्याला त्या ट्रिपमध्ये टूर गाईड काय सांगतो, रोज प्रत्येकाला 2-3 पाण्याच्या बाटल्या मिळतात, पण थोडंसं पाणी जरी राहिलं असेल तरी एक बाटली फेकायची घाण सवय अनेकांना असते. ते इथं करू नका असं हा टूर गाईड अगदी आवर्जून सांगतो. कारण वाळवंटात बाटलीतनं शुद्ध पाणी प्यायला मिळणं आणि दुबईत शुद्ध सोनं मिळणं या इक्वली मौल्यवान गोष्टी आहेत. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का, 50% जास्त पाणी जे तिथे प्यायला मिळतं ते डिसॅलिनेटेड म्हणजे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून गोड केलेलं पाणी आहे. ते नॅचरल ड्रिंकेबल ग्राउंड वॉटर नाही आहे. गल्फमध्ये हवामान कोरडं आहे, पाऊस प्रचंड अनियमित असतो, पाण्याची टंचाई असते, त्यामुळे ग्राउंड वॉटर सोर्स कमी आहेत. त्यात क्लायमेट चेंज आहे, त्यामुळे ग्राउंड वॉटर सोर्सेस अजून कमी झालेत आणि त्यामुळे गल्फ कंट्रीजची तहान भागवतं हे डिसॅलिनेटेड वॉटर. पर्शियन गल्फच्या किनाऱ्यावर 400 पेक्षा जास्त डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत. हे प्लांट समुद्राचं खारट पाणी गोड करतात, म्हणजे लोकांना पिण्यासाठी जे पाणी मिळतं त्याचा मोठा भाग या प्लांट्समधनं येतं. भयंकर मोठी प्रक्रिया असते, ही यंत्रणा प्रचंड मोठी असते. ही प्रक्रिया होऊन माणसाला गोड पाणी मिळत असलं तरी एन्व्हायरमेंटल बॅड इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स त्याचे प्रचंड आहेत. GCC कंट्रीज ज्या आहेत म्हणजे गल्फ कोस्टल कंट्रीज, त्यामध्ये कोण कोण येतं? बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, UAE.
तर या GCC कंट्रीज सी वॉटर डिसॅलिनेशन्सच्या ग्लोबल लीडर्स आहेत. युनायटेड अरब अमिराइट्स म्हणजे UAE मध्ये सुमारे 42% पाणी हे डिसॅलिनेटेड वॉटर आहे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की जे हातात पाणी मिळतंय ते अगदी 2 घोट जरी शेवटचं राहिलं असलं तरी टाकू नका. ओमनमध्ये 86%, सौदी अरेबियामध्ये 70% प्यायचं पाणी हे असं डिसॅलिनेटेड वॉटर आहे. सौदी अरेबिया हा जगातला सगळ्यात जास्त डिसॅलिनेटेड म्हणजे गोड केलेलं पाणी तयार करणारा देश आणि एन्व्हायरमेंटल रिसर्चर्सच्या म्हणण्याप्रमाणे हे डिसॅलिनेशन पाण्याचं केल्यामुळेच गल्फमध्ये डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होऊ शकली. तर आता तुम्हाला हे कळलं असेल की गल्फ कंट्रीजचा आत्मा हे प्लांट्स आहेत. या युद्धात देशांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर, नागरिकांवर, तेलावर, जहाजावर, व्हॉट नॉट सगळ्यावर हल्ले सुरू झालेत आणि यामध्ये आता वॉटर प्लांट्स पण टार्गेट झालेले आहेत. आता मागच्या 3 दिवसात तुम्हाला काय झालं याची एक क्रोनॉलॉजी सांगते. खूप महत्त्वाची क्रोनॉलॉजी आहे. UAE मधल्या फुजेराह इथल्या एका पाण्याच्या प्लांटला नुकसान झालंय. कुवेतमधल्या दोहा वेस्ट प्लांटला पण धक्का बसलाय. पण असं दिसतंय आत्ता तरी की हे थेट हल्ल्यांमुळे नाही झालं, तर जवळपास झालेल्या हल्ल्यांमधनं जे उडालेत अवशेष त्यातनं हे नुकसान झालंय. पण मग रविवारी म्हणजे 8 मार्चला एक खूप मोठी घटना घडली. इराणनं बहारेनमधल्या एका डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ला केला आणि त्यामुळे तिथला पाणी पुरवठाच बंद पडला. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आता असं म्हटलंय की अमेरिकेनं याची सुरुवात केली 1 दिवस आधी 7 मार्चला अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधल्या केशम बेटावरच्या म्हणजे केशम आयलंडवरच्या एका डिसॅलिनेशन प्लांटला नुकसान झालं. यामुळे 30 गावांमधला वॉटर सप्लाय इम्पॅक्ट झाला आणि इराणच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर असा हल्ला करण्याचे खूप गंभीर परिणाम अमेरिकेला आता भोगावे लागतील असं इराण म्हणतंय. पण ही स्टोरी इथे जरा कॉम्प्लिकेटेड होते. इस्रायली मीडियामध्ये अचानक एक बातमी आली की इराणच्या ज्या प्लांटवर हल्ला केलाय तो UAEनं केलाय. जर इस्रायलच्या मीडिया अशी बातमी दाखवत असेल, लक्षात घ्या याचा डायरेक्ट अर्थ असा होतो की गल्फ देशांमध्ये इराणवर हल्ला करणारा पहिला देश UAE ठरतो. भयंकर मोठी गोष्ट आहे. याची ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन लगेच UAEचे अधिकारी अली रशीद अल नुआयमी पुढे आले आणि ते म्हणले हे सगळं फेक आहे, ही न्यूज फेक आहे, असं काही नाही आहे. आणि बोलता बोलता ते एक असं वाक्य म्हटले की आम्ही काही केलं तर ते जाहीर करण्याची हिंमत आमच्यात आहे. इतकंच नाही तर UAEच्या जवळच्या एका सूत्रानं द जेरुसलेम पोस्टला सांगितलं की UAEला इस्रायलचं वागणंच समजत नाहीये. जेरुसलेममधून येणाऱ्या माहितीबद्दलही त्यांना शंका आहे, UAEला शंका आहे. त्यांनी असा आरोप केला की इस्रायली अधिकारी UAEबद्दल खोट्या बातम्या लीक करतायत आणि तर ही बातमी छापून आली. हे जे सगळं मी तुम्हाला सांगते त्या सूत्रानं असं स्पष्ट सांगितलं की एखाद्या वरिष्ठ इस्रायली सोर्सनं आमच्या वतीनं बोलणं, दुसऱ्या सार्वभौम देशाबद्दल अफवा पसरवणं हे योग्य नाही आहे. म्हणून अनेक लोकांना आता असं वाटू लागलंय की हा सगळा लीक केलेला जो काही किस्सा आहे तो इस्रायलनं UAEला या संघर्षात ओढण्यासाठी केलेला असावा. आता यातला अजून एक मी तुम्हाला मुद्दा सांगते की गल्फमध्ये एक्झिस्टेन्शियल क्रायसिस तयार होणं किंवा गल्फमधलं ऑइल प्रोडक्शन बंद पडणं ही अमेरिकेसाठी काही जीत नाही आहे. ही अमेरिकेसाठी ॲक्च्युली उलटी हार होऊ शकते. हे सगळं अमेरिकेवर उलटू शकतं. कसं काय ते सांगते. आता इराणमध्ये जो ऑइल फॅसिलिटीवर अटॅक केलाय तो कोणी केलाय? इस्रायलनं. पण अमेरिकेला त्या इंटेन्सिटीची कल्पनाच नव्हती. म्हणजे बातम्या अशा आल्यात की या फ्लेम्सची धग USA पर्यंत पोहोचली आणि अकॉर्डिंग टू अन इस्रायली ऑफिशियल USनं इस्रायलला WTF असा मेसेज केलाय. याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असेल. हा ऑइल प्रोडक्शनवरचा अटॅक अमेरिकेला परवडणारा नाही आहे. याचं एक लॉजिक ज्या प्रोफेसरबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्यांच्या मते काय हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी 2 फॅक्ट्स परमनंटली सेव्ह करा म्हणजे तुम्हाला हे लॉजिक कळेल. पहिली फॅक्ट, 2025 मध्ये USचं GDP ग्रोथमध्ये 92% वाटा, 92% वाटा हा कशाचा आहे माहिती आहे? AI इन्फ्रास्ट्रक्चरच्या, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा सेंटर्स याच्यामुळे USA इकॉनॉमी वाढतीये. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आत्ताच्या घडीला अमेरिकेच्या विकासाचं मेन इंजिन हे क्रिटिकल AI इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे अमेरिकन AI टेक जायंट्स मोठी होणं ही USAची आत्ता गरज आहे. तुम्हाला माहिती असेल तर भारतानं स्ट्रिक्ट डेटा लोकलायझेशन रूल्स रिलॅक्स केले. म्हणजे माहिती भारतातच साठवणं त्यासाठीचे जे रूल्स होते भारताचे ते भारतानं शिथिल केले. अमेरिकन टेक जायंटसाठी डिजिटल टॅक्सवर सूट दिली आणि राहुल गांधींनी याच मुद्द्यावर आठवतंय की मागच्या महिन्यात भारतानं डेटा अमेरिकेला विकला अशी टीका केली. कमिंग बॅक टू अवर पॉईंट की डेटा इज अन ऑइल फॉर USA इकॉनॉमी. दुसरी फॅक्ट लक्षात घ्या आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते की काय लॉजिक सांगितलं जातं एक्सपर्ट्सकडनं. AI चालवायला ना हजारो सर्व्हर्स, प्रचंड वीज, मोठ्या मोठ्या इमारती, अत्यंत महागडा प्रोजेक्ट असतो तो.
हे सगळं उभारायला खूप मोठ्या गुंतवणुकीची इन्व्हेस्टमेंटची गरज असते. UAE आणि सौदी अरेबिया चालवतात गल्फ सॉव्हरेन वेल्थ फंड्स. त्यांची अमेरिकेच्या डेटा सेंटर्स आणि एनर्जी नेटवर्क्समध्ये $multi-billion कमिटमेंट आहे. UAEची स्टेट बॅक्ड फर्म MGXची 80% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अमेरिकेच्या AI मध्ये. आता लॉजिक असं सांगितलं जातं की सौदी अरेबिया, UAE, कुवेत हे मोठ्या प्रमाणावर तेल विकतात. तेल विकल्यावर त्यांना पैसे मिळतात. ते पैसे बहुतेक वेळेला डॉलर्समध्येच असतात. यालाच लोक पेट्रो डॉलर म्हणतात. हे पेट्रो डॉलर पुन्हा इन्व्हेस्ट ऑब्व्हियसली होतात. ते काय घरातच ठेवले जात नाहीत. ते इन्व्हेस्ट होतात अमेरिकेत थ्रू स्टॉक मार्केट्स असेल किंवा टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट्समध्ये असेल. आता या लॉजिकनुसार भीती अशी आहे की जर एखाद्या कारणानं गल्फ देशांना तेल विकता आलं नाही तर इन्व्हेस्टमेंट कुठून करणार. AI प्रोजेक्टमध्ये जे पैसे आहेत ते कमी होऊ शकतात. जर पैसे अचानक कमी झाले तर काही लोक म्हणतात की AI बबल जो अमेरिकेमध्ये मोठा क्रिएट झाला आहे तो फुटू शकतो, म्हणजेच तिकडची इकॉनॉमी कोसळू शकते. The Gulf states are really the linchpin of the American economy. So what they do is they sell petrodollars and then they recycle the petrodollars back into the American economy through the investments in the stock market. And right now we know that the entire American economy is propped up by AI investments in data centers. And a lot of that comes from the Gulf states. So if the Gulf states are no longer able to sell oil and they're no longer able to finance this AI bubble in the United States, then this AI bubble will burst. क्विक नोट, हे पेट्रो डॉलर काय आहे, 1970 पासून ही सिस्टीम कशी तयार झाली, अमेरिकेसाठी ती आत्ता का इम्पॉर्टंट आहे, हे जर तुम्हाला ऐकायला आवडणार असेल तर हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानुसार मी तसा व्हिडिओ प्लॅन करीन. कमिंग बॅक टू अवर पॉईंट, आता तुम्ही हे डॉट्स मागच्या 4 दिवसातले कनेक्ट करू शकताय का हे सांगा, जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितले होते. पुन्हा एकदा तुमच्यासाठी हे सांगते. अमेरिका इराण न्यूक्लिअर डील ऑलमोस्ट फायनल होत असताना, ओमानच्या फॉरेन मिनिस्टरनी तसं स्टेटमेंट केलेलं असतानाही इस्रायलनं इराणवर हल्ला केला, अमेरिकेला त्यात ओढलं. ट्रम्पची इराणवर हल्ला का केला याबद्दलची सतत बदललेली उत्तरं तुम्ही पाहिलीत. इराणचा सुप्रीम लीडरचा मृत्यू होऊनही सिस्टीम इराणमधली कोसळली का? नाही. इनफॅक्ट रिजिम तीच राहिली, विथ मोर बदले की आग. लक्षात घ्या, इराणी सिस्टीम जशी 28 फेब्रुवारीला होती तशीच आत्ता आहे. इराण नावाचा देश आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम लीडर आहे. बदललं काय? बदललं हे की हजारो जणांचा मृत्यू झालाय, तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड अफेक्ट झालंय. 5 मार्चला एप्स्टीन फाईल्स रिलीज झाल्या. हे आकडे, ह्या डेट्स नीट ऐका. 5 मार्चला एप्स्टीन फाईल्सचा पुढचा एक चंक रिलीज झाला DOJ कडनं. आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली की FBIच्या डॉक्युमेंटमध्ये एका पीडितेनं असं स्टेटमेंट दिलंय की ट्रम्पनं 80च्या दशकात ती मायनर असताना तिच्यावर अत्याचार केला. ट्रम्प जे म्हणतो त्याला ती तयार झाली नाही म्हणून त्यानं तिला मारहाण केली. हे डिटेल्स काय आहेत हे मी आपल्या व्हिडिओवर नाही सांगू शकत. तुम्ही सर्च करा, तुम्ही हे डॉक्युमेंट बघा. हे आपल्या व्हिडिओवर सांगण्यासारखे डिटेल्स नाही आहेत. तर हे या मायनरचं स्टेटमेंट FBIच्या रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे. त्यानंतर 7 मार्चला 2 गोष्टी घडतात. इराणच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेनं इराणच्या डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ला केला. इराणनं त्याच्या बदल्यात दुसऱ्या प्लांट्सवर हल्ले सुरू केले. 7 मार्चलाच इस्रायलनं इराणच्या ऑइल स्टोरेज फॅसिलिटीवर हल्ला केला. 8 मार्चला ट्रम्पनं स्टेटमेंट केलं की युद्ध थांबवायचं की नाही हा डिसिजन इस्रायल अमेरिकेचा म्युच्युअल डिसिजन असेल. पण म्युच्युअल हा फॅक्टर नंतर गुंडाळला गेला की काय? कारण इस्रायलनं इराणच्या ऑइल रिझर्व्हवर केलेल्या हल्ल्याची ग्रॅव्हिटी समोर आल्यानंतर अमेरिका म्हणतीये की इस्रायल असा काही हल्ला करेल याची कल्पना नव्हती. WTF असा मेसेज आल्याचं कळतं. 10 मार्चला आता ट्रम्प म्हणतात की वॉर विल एंड सून. कुणाला वाचवण्यासाठी हे युद्ध चाललंय? या युद्धाचा काही सेन्स तरी आहे का? इराणी जनतेला इराणच्या रिजिमपासून वाचवण्यासाठी हे युद्ध चाललंय? इस्रायलला इराणपासून वाचवण्यासाठी हे युद्ध चाललंय? की खुद्द ट्रम्पना एप्स्टीनच्या भूतापासून वाचवण्यासाठी हे युद्ध चाललंय? आणि आता ट्रम्पबद्दल बघा काय काय प्रचंड गोष्टी बाहेर आल्या आहेत. स्वित्झर्लंड, स्पेन यासारख्या देशांनी त्यांच्या न्यूट्रल भूमिका सोडल्यात, नो टू वॉर म्हटलंय. अशा वेळेला भारतानं न्यूट्रल भूमिका घेत ट्रम्प आणि नेत्यानाहूला मित्र म्हणून हाक मारणं योग्य स्ट्रॅटेजिक मूव्ह वाटते का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.